चर्चा आपण अशीच पुढे घेऊन जाणार आहोत, पण त्याआधी आज अजित पवार काय बोलले ते आपण ऐकूया. घरात दरी पडत गेली की रुंदावत जाते, वडीलधाऱ्यांनी असं होणं थांबवायला हवं होतं, असं अजित पवार यांनी आज म्हटलंय. ते आज बारामतीत विधानसभेसाठी अर्ज भरल्यानंतर जाहीर सभेत बोलत होते. एकोपा कायम राहिला तरच घर पुढे जातं अशी आपली परंपरा असल्याचं सांगत घरातली भांडणं चव्हाट्यावर येता कामा नयेत असं ते भाऊक होऊन म्हणाले. आई सांगते की फॉर्म भरू नका माझ्या दादाच्या विरोधात. पाणी घे. ह्या पद्धतीनं जे काही चाललंय हे बरोबर नाही. मग मोठ्या व्यक्तींनी तर त्याच्यामध्ये सांगायला पाहिजे होतं. आता फॉर्म कुणी भरायला सांगितलं, गव्हर्नमेंट साहेबांनी सांगितलं, म्हणजे मग साहेबांनी आमचं तात्यासाहेबांचं घर फोडलं का? मी जीवाला जीव देणारी माणसं आहेत. या सगळ्या संदर्भात मला एवढंच सांगायचं की इतक्या खालच्या पातळीवर राजकारण आलं नाही. घर एकोपा राहायला पिढ्यानपिढ्या जातात, तुटायला वेळ टाकत नाही. आज मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय, थांब ना, आज मला अरे थांबा रे बाबा, आज मला तुम्हाला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की एकंदरीतच आपल्याला आपला विकास करून घ्यायचा. घरातलं भांडण 4 भिंतीच्या आत झालं पाहिजे, चव्हाट्यावर आणण्याचं काही कारण नाही. त्याच्या संदर्भामध्ये एकदा दरी पडली तर ती साधायला कुणी दुसरं येऊ शकत नाही. आणि आपली परंपरा आहे, आपल्या पहिल्यापासून सगळ्यांनी एकोप्याने राहिल्यानंतर घर पुढे जातात. आपण आता पाहिलं तर आमचं घर कोणी फोडलं असा सवाल जो आहे तो अजित पवार यांनी उपस्थित केलाय. घरातली भांडणं घरातच राहिली पाहिजे, ती चव्हाट्यावर येता कामा नयेत असंही ते म्हणाले. शैलेंद्र सर, या विधानांचा एकंदर काय अर्थ घ्यायचा आहे? ही सर्व विधानं जी आहेत आता अजित पवारांची आपण दाखवलीत, ती त्यांनी फॉर्म भरल्यानंतर केलेल्या जाहीर सभेतली आहेत. ती अर्थातच पूर्णपणे राजकीय कारणासाठी आहेत. बारामतीतली लढत आहे, बारामतीमध्ये त्यांची पत्नी पराभूत झालेली आहे लोकसभेला, आणि त्यानंतर त्यांना त्यांच्या पुतण्याच्या समोर लढाई करायची आहे. आणि आमदारकीला अजित पवार हे विक्रमी मतांनी निवडून येतात. बारामतीत त्यांनाही मानणारा मोठा वर्ग आहे. शरद पवारांचीच बारामती आहे. सुप्रिया सुळे तिथल्या खासदार आहेत. सुनेत्रा त्यांच्या पत्नी आता राज्यसभेच्या खासदार झाल्या आहेत. त्यांचा दुसरा पुतण्या रोहित पवारही पलीकडच्या मतदारसंघात आमदार आहे. त्यामुळे पवार घराण्याचंच बारामती आहे आणि अजित पवार तिथे लढत असल्यामुळे हे पूर्ण राजकीयच भाषण आहे. पण ते जे म्हणाले की अजित पवारांचे एक गोष्ट मानायला पाहिजे की ते त्याच गोष्टीसाठी प्रसिद्ध आहेत की मंत्रालयात सुद्धा मंत्री म्हणून काम करताना एखादं काम होणार नसेल तर थाडकन ते नाही असं तोंडावर सांगतात. म्हणजे ते झुलवत ठेवत नाहीत लोकांना, आणि ते अनेक लोकांना आवडतं आणि अनेकांना तो गुण माहिती आहे त्यांचा. तसंच माझ्या पत्नीला मी बारामतीमध्ये उमेदवार म्हणून उभं करून चूक केली असं जाहीर विधान त्यांनी केलं लोकसभेच्या निवडणुकीनंतर. त्याच्या मोठ्या हेडलाईन झाल्या, लोकांना वाटलं हे काय, हे नाटक आहे का काय वगैरे. तर असेल, राजकीय कारणासाठी देखील असू शकेल. पण त्याची आज परिणती दिसते या विधानात की मी चूक मान्य केली, त्यावेळेला मी चूक केली होती असंही ते म्हणालेत या भाषणात. आत्ता जे भाषण आहे दाखवलं त्याच्यात आधी ते म्हणालेत मी चूक मान्य केली, माझ्या पत्नीला उभं केलं. ते फक्त इतक्या स्पष्ट नाही म्हणाले, मी आधी चूक केली, ती मान्य केली, आणि मी चूक केली तसं आता तुम्ही चूक करताय. म्हणजे तुम्ही पुतण्याला माझ्याविरुद्ध उभं करताय तर घरातल्या वडीलधाऱ्यांनी हे थांबवायला पाहिजे, घरातली फूट, म्हणजे कोणी तर शरद पवारांनी. त्यामुळे ते आत्ता पुन्हा काकांवर निशाणा साधतायत आणि एकूणच बारामतीमध्ये आपली निवडणूक आहे त्याचा प्रचारच ते आत्ता करतात. त्यामुळे ते काही कुठलाही असा फार मोठा कौटुंबिक कलह वाढू नये किंवा दरी वाढू नये आणि मग ते सांधू कशी वगैरे या चिंतेपोटी बोलत नाही आहेत. आत्ता ते फक्त निवडणुकीच्या यशासाठी बोलत आहेत, भले ते तत्वज्ञान सांगत असते. पण तुम्ही म्हणताय की शरद पवारांवर ते प्रत्यक्षपणे निशाणा साधतायत, पण आपण पाहिलं तर शरद पवारांनी लोकसभेच्या वेळेला सहानुभूतीचं राजकारण केल्याची एक चर्चा होती. आज या सगळ्या विधानांवरून अजित पवार पण तेच करतायत का, तुम्हाला काय वाटतंय? नाही, सहानुभूतीचं राजकारण करायला मुद्दा असा आहे की आता युगेंद्र पवार त्यांच्या विरुद्ध लढत आहेत. युगेंद्र तरुण आहेत, त्यांच्याबद्दल जयंत पाटलांनी उमेदवारी जाहीर करताना काय सांगितलं
की बारामतीतल्या जनतेचं आणि कार्यकर्त्यांचं मत आहे त्यांना तिकीट द्यावं म्हणून, आणि ते एज्युकेटेड आहेत आणि नवा चेहरा आहे. आता एज्युकेटेड हा शब्द अंडरलाईन करून त्यांनी वापरला. आता तो वापरण्याचं कारण स्वाभाविक आहे, अजित पवारांच्या विरोधात ते एज्युकेटेड हाच प्रचार होणार आहे. त्याच्याचबरोबर तुम्ही जे सिंपथी किंवा सहानुभूती म्हणताय, ज्यावेळेला अजित पवार बाहेर पडले राष्ट्रवादी काँग्रेसमधनं आणि एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळात गेले, त्यावेळेला स्वाभाविकपणे सहानुभूती ही शरद पवारांनाच मिळणार ना, कारण त्यांचं वय पहिली गोष्ट, त्यात दुर्धर कॅन्सरसारख्या रोगाशी ते लढतात गेली 20 वर्ष, आणि त्यांचं वय, त्यांनी उभी केलेली बारामती आणि त्यांच्या तालमीत तयार झालेला त्यांचा पुतण्या, की ज्याचे वडील निधन पावल्यानंतर त्यांना राजकारणात संधी शरद पवारांनी पहिल्यांदा दिली. आता हे सगळी बॅकग्राऊंड असताना सहानुभूती शरद पवारांनाच मिळणार. तशी काही परिस्थिती अजित पवारांची नाही. ते घरातनं बाहेर पडून मंत्री झालेले आहेत आणि ते स्वार्थासाठी गेलं असं वाटू शकतं. ते भले सांगतात की मी बारामतीच्या विकासासाठीच गेलो आहे बाहेर, पण आज युगेंद्र पवार उभे राहिल्यानंतर सहानुभूती अजित पवारांना मिळण्याची शक्यता नाहीच आहे. त्यामुळेच हे त्यांचं भाषण राजकीयच आहे. त्यामुळे ते आत्ता फक्त एक ब्लेम देऊ बघतात शरद पवारांना की वडीलधाऱ्यांनी अडवायला पाहिजे होतं, मी चूक मान्य केली, माझ्या पत्नीला उभं केलं, यांनी ही चूक करायला नको होती. त्यांना ती चूक टाळता आली असती. पण अजित पवारांना पश्चात बुद्धी होती ना. शरद पवार हे अतिशय सहेतुकपणे, अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनेच त्यांनी पुतण्याला उभं केलं आहे. त्यांना पूर्णपणे सिद्धच करायचं असेल की खरा पवार मीच आहे आणि ती लढाईच आहे त्यांची, भले काही वाटो, घरातले दरी सांधो न सांधो, आज ते एकमेकाच्या विरुद्ध उभे आहे, ती वस्तुस्थिती आहे. आणि युद्धामध्ये म्हणजे अर्जुनाला गीता सांगितली तेव्हा त्याला हेच सांगितलं होतं, समोर तुझे काका मामा पुतण्यात पण तुला युद्ध करायचे, तीच आत्ता परिस्थिती आहे. तेव्हा त्या युद्धातलं त्यांचं भाषण आहे, या पलीकडे काही नाही. बरोबर आहे. आपण थोडंसं आता मनसेकडे येऊया.